नमस्कार मंडळी, कुक विथ अश्विनी कोळीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही पोहे आणि उपमा खाऊन खाऊन कंटाळले असतील तर ही रेसिपी ना शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला पोहाचा कंटाळा अजिबात येणार नाही. कारण एकदम छान ही रेसिपी आहे. तर चला तर मग 2 वाटी पोहा घेतला आहे आपण. पोह्याला मस्त स्वच्छ पाणीने धुवून घेतला आणि एका साईडला आता याला आपण भिजवण्यासाठी ठेवून देणार आहोत, जेणेकरून पाणी सॉक होईल आणि मस्त पोहा आपला फुलून जाईल. आता त्याच वाटीने मोजून मी 1 वाटी भरून रवाचा वापर करते. रवा जाड बारीक कुठलाही असो, कुठलाही तुम्ही वापरू शकता. आणि त्याच वाटीने मी दह्याचा वापर करते. दही जास्त आंबट नको असायला पाहिजे, फ्रेश दह्याचा तुम्ही वापर करा. आणि नाही जरी तुम्हाला दह्याचा वापर करायचा असेल ना, तर मठ्ठा वगैरे पण तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. एकदम छान ही रेसिपी तयार होते मंडळी. एकदा ना तुम्ही नक्की या पद्धतीने ही रेसिपी बनवून पहा. मी गॅरंटी देते तुम्ही ही पोहा आणि उपमा खायचं विसराल आणि याच पद्धतीने रेसिपी प्रत्येक वेळेस बनवणार. आता चला मग दही आणि रवा मस्त मिक्स होऊन आपला रेडी झाला आहे. आता याला मिक्स करून आपण एका साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत ना आपण एक तयारी करून घेऊया. आता मी एक मोठं मिक्सरचे भांडे घेतलं आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 आपण लाल मिरच्या होत्या, त्या मी आधीच गरम पाणीमध्ये भिजवायला ठेवून दिल्या होत्या. इन्स्टंट ही चटणी होणार आहे, कारण ही चटणी ना इन्स्टंटच छान लागते. आता मी भिजवलेल्या मिरच्या, थोड्या लसूण आणि आलंचा वापर करते. हवं तर तुम्ही पेस्ट वगैरे असतं ना तेही टाकू शकता. आणि थोडं टोमॅटो आणि आपण जे मिरच्या भिजवून ठेवल्या होत्या त्याच मिरचीचं पाणी टाकून मस्त आता आपण याला वाटून घेणार आहोत, म्हणजे दळून घेणार आहोत. मंडळी ही चटणी ना एकदम छान लागते. याच्या आधीही मी हा व्हिडिओ तुम्हाला अपलोड केला होता आणि तुम्ही तेव्हा खूप सारं असं या व्हिडिओला प्रेम दिलं होतं, म्हणून मी तुमच्यासाठी परत ती रेसिपी घेऊन आले आहे. आता बघू शकता मस्त आपलं हे वाटण तयार होऊन झालेलं आहे. आता याला आपण एका पॅनमध्ये काढून घेऊया. बघू शकता एका कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये थोडी मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घालणार आहे. हवं तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मोहरी किंवा जिरं स्किपही करू शकता. पण जिरं मोहरीची फोडणी खूप छान या चटणीला लागते. मस्त जिरं आणि मोहरी मस्त तडतडल्यानंतर आता आपण जी चटणी वाटून घेतली होती ना, ती वाटलेली चटणी आता याच्यामध्ये घालून घेणार आहोत. हवं तर तुम्ही कढीपत्त्याची ही फोडणी याच्यामध्ये घालू शकता, म्हणजे कढीपत्त्याचा फ्लेवर ही एकदम छान लागतो. आता सगळं आपण मिक्स करून घेऊया. आणि माझ्याकडनं काय झालं मंडळी, जेव्हा आपण हे वाटत असताना मीठ घालायला पाहिजे होतं, तेव्हा मी मीठ नाही घातलं. आता वरून मी मीठ घालून ही चटणी मस्त आता तयार करून घेणार आहोत. चला तर मग ही चटणी तयार होते तोपर्यंत ना आपण दुसरी कृती करून घेऊया, जेणेकरून चटणी पण तयार होईल आणि आपलं दुसरं जे साहित्य आहे ते पण रेडी होऊन जाईल आणि टाईम पण वाया जाणार नाही. चला तर मग मस्त आपला हा पोहा जो आहे तो भिजवून रेडी झाला होता. आता याला ना हाताने मस्त असं कुच करून घेऊया. जसं आपण म्हणजे गाठी वगैरे मोडतो किंवा पीठ वगैरे मळतो ना, त्या पद्धतीने आपल्याला हे असं म्हणजे चुरून घ्यायचे. एकदम सहजपणे हा पोहा जो आहे ना चुरून रेडी होतो. आता हा पोहा मस्त असा चुरून रेडी झालेला आहे, म्हणजे मिक्स करून झालेला आहे. त्याच्या गाठी वगैरे मोडून झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण जो रवा आणि दहीचे जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ना, ते आता याच्यामध्ये घालून घेऊया आणि एकत्र याचे बॅटर रेडी करून घेऊया. चला तर मग जर तुम्ही आपल्या रेसिपीवर किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर ही रेसिपी ना थोडी जरी तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला लाईक करून तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून ही रेसिपी पाहत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी तुमचे आभार व्यक्त करू शकेल. बघू शकता आता मस्त आपलं हे बॅटर मिक्स करून झालं होतं. चवीप्रमाणे आता याच्यामध्ये आपण मीठ घालूया आणि वरून भरपूर चिरलेली अशी आपण कोथिंबीर घालणार आहोत. ही रेसिपीमध्ये ना कोथिंबीरचं जे म्हणजे आहे ना ती खूप महत्त्वाची आहे, कारण याच्यामध्ये जर कोथिंबीर राहिली नाही ना तर हा जो नाश्ता आहे ना अजिबात चव देत नाही याला. म्हणून ना आवर्जून तुम्ही भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घाला. आणि जर नसेल तुम्हाला कोथिंबीर घालायचं तर मग तुम्ही हा नाश्ता स्किप करून द्या, कारण याच्यामध्ये कोथिंबीर घालणं खूप आवश्यक आहे. आता बघा मस्त आपलं कोथिंबीर वगैरे घालून मिक्स झालं ते बॅटर आणि आपली चटणी पण मस्त अशी रेडी झाली आहे. बघू शकता एकदम मस्त अशी
चटणी आपली रेडी आहे। ही चटणी ना तुम्ही इन्स्टंट बनवू शकता आणि सोबत किंवा समोसे असतात कुठलाही तुम्ही नाश्त्यासोबत ना ही चटणी सर्व करू शकता। अगदी तुम्ही भाकरीबरोबर जरी खाल्ली ना तरी एकदम छान ही चटणी लागते। आणि माझ्या घरामध्ये तर शेजवान चटणी वगैरे नसते, ही चटणीचा आम्ही वापर करत असतो। एकदम इन्स्टंट आणि चवदार ही चटणी बनवून आपली रेडी होते। आता बघा, हे बॅटर ना मळत असताना थोडं हाताला लागतं, म्हणून ना थोडं हाताला तेल लावायचं आणि तेल लावून परत हे बॅटर आपण मळून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपण याच्या गोळ्या वगैरे बनवू किंवा उंडा वगैरे घेऊ ना तेव्हा अजिबात आपल्या हाताला हे चिटकणार नाही किंवा लागणार नाही। बघू शकता बॅटर मस्त आपलं रेडी झालं आहे। आता मी एक गाळणी घेतली, गाळणीला मस्त आपण तेल लावून आधीच ठेवून देणार आहोत। जर तुमच्याकडे स्टीमर वगैरे असेल ना त्यालाही तेही तुम्ही यूज करू शकता, पण माझ्याकडे तसं काही नव्हतं म्हणून मी गाळणीचा वापर केला आहे। आता त्या चाळणीवरती मस्त तेल लावून घेतलं आणि छोटे छोटे उंडे घेऊन ना मस्त असे गोल अशा टिक्क्या आपण याच्या बनवून घेणार आहोत। हवं तर तुम्ही टिक्क्याही बनवू शकता, तुम्हाला जो आकार आवडत असेल ना त्या आकारने तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। एकदम छान असा हा नाश्ता रेडी होतो। आता बघा, मी तुम्हाला एक टिक्की बनवून दाखवली, आता दुसरी ही टिक्की मी तुम्हाला बनवून दाखवते। याच प्रकारे ना आपल्याला सगळ्या टिक्क्या रेडी करून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला जो आकार आवडत असेल ना त्या आकाराने तुम्ही गोल शेपही घेऊ शकता किंवा असं म्हणजे गोल राऊंड राऊंड असे बॉल्स असतात बघा, तेही तुम्ही बनवू शकता किंवा अशा टिक्क्या जरी बनवल्या ना तरी छान लागतं। आता आपल्या सगळ्या टिक्क्या रेडी होऊन झालेल्या आहेत, चाळणीमध्ये आपण ह्या टिक्क्या ठेवून देऊया आणि बघू शकता एकदम छान आपल्या टिक्क्या बनवून रेडी झाल्या आहेत। आता पसरट आहेत म्हणून एक साईडला आपण पसरून घेऊया आणि एका कढईमध्ये मी पाणी आधीच तापवायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये आपण ठेवून आता याला 15 ते 10 मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत। बघू शकता 10 मिनिटानंतर एकदम छान आपल्या या टिक्क्या किंवा हा जो नाश्ता आहे हा वाफवून रेडी झालेला आहे आणि खूप छान तुम्ही असंही सर्व करू शकता। आणि जर नसेल ना तुम्हाला तसं सर्व करायचं तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच आहे की कोणत्या प्रकारे आपल्याला हा नाश्ता रेडी करायचा आहे। थोडी मी मोहरी घातली तेलामध्ये, मोहरी मस्त तडतडल्यानंतर थोडं जिरं घातलं, जिरं तडतडल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही ना तिळाचाही वापर करू शकता, काळे तीळ किंवा पांढरे तीळ असते बघा, तेही तुम्ही घातलं ना तरी खूप छान हा नाश्ता लागतो, एकदम खुसखुशीत हा नाश्ता रेडी होतो। आता आपण याला ना सेलो फ्राय करून घेणार आहोत। नसेल तुम्हाला सेलो फ्राय करायचं, डीप फ्राय करायचं असेल डीप फ्रायही करू शकता आणि असं स्टीम जे आहे ना स्टीम केलेलं तसंही तुम्ही खाऊ शकता। एकदम छान हा नाश्ता आपला रेडी झाला आहे आणि मस्त असं खरपूस आपल्याला हा नाश्ता आता तळून घ्यायचा आहे। बघू शकता मस्त तळून आपला हा नाश्ताही रेडी झाला आहे। आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे गावाचं नावही मला कळवायला विसरू नका। मला खूप छान वाटतं तुमचे कमेंट वाचून आणि खूप छान हा नाश्ता आहे आपला बनवून रेडी झालेला। हा नाश्ता जर तुम्ही एकदा बनवाल ना तर तुमचे घरचे पोहा आणि उपमा खायचेच विसरणार, इतका छान आणि चविष्ट हा नाश्ता रेडी होतो। जर तुमच्या मुलांना सकाळी लंच बॉक्समध्ये द्यायचा असेल तेव्हाही तुम्ही हा नाश्ता बनवून त्यांना देऊ शकता आणि खूप कमी वेळेत हा नाश्ता बनवून रेडी होतो। आणि संध्याकाळची जर छोटी मोठी भूक असेल तेव्हाही तुम्ही हा नाश्ता बनवू शकता। वरून थोडी कोथिंबीर घातली आणि आपला हा नाश्ता रेडी आहे। आणि हो मंडळी, तुमचं मनापासून मी धन्यवाद करते, कारण आपल्या चॅनलवरती 11,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत। आपण 11,000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठला त्यासाठी धन्यवाद।